तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, करता आली तर सेवा करायची, नाही करता आली बंद नाही किंवा टिंगल किंवा करायची. आम्ही रोज नवीन गावाला जातो, काय सगळेच आम्हाला काही चांगलं भेटतं असं वाटतंय का? मागल्या आठवड्यात बार्शी तालुक्यात काल्याचं कीर्तन होतं माझं. चरित्र सांगायचं संपलं कृष्णाचं, स्वयंपाक कोणी माणूस पळत आला स्वयंपाक आणि माझ्या कानात मला महाराज अर्धा तास कीर्तन लांबवा. लांबीला असतं पण ते कृष्णाचं चरित्र सांगायचं संपलं ना. काही बी सांगा मला, काही बी सांगा, हात पुढचे माणसं काही बी सांगा. ते मला म्हणते महाराज तुम्हाला काय बट्टीला बट्टी लावाय? मी खाली बसतो, तू बारून बट्टीला बट्टी लाव. बेकार माणसं. परवा दिवशी एक जण मला म्हणला महाराज काय तुम्ही कीर्तनात कमर का बांधिता? पोट दुखत आहे आमचं म्हणून माहिती. काय त्याला उत्तर द्यावं? चला महाराज तुम्ही सोडाव, तुमचे सगळे महाराज लोक रोज कीर्तन भजन करीत आहेत. रोज कीर्तन भजन केलं नाही म्हणजे तुम्ही सगळे महाराज लोक काय वैकुंठाजवळ पडणार? त्याला म्हणलं आम्ही बीडच्या नाल्यात पडलो, काय सांगू आलं का? जाऊ दे ना आम्ही कुठे. शेवट सांगतो, काही लोक आमच्या जवळ बसते, जवळ गुळापेक्षा गोड बोलणार, गुळापेक्षा गोड बोलून शाली तू जोड हाणणार. फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. बरोबर एक जण माणूस माझ्या जवळ बसला कीर्तन झाल्यावर, लय गोड बोलायला लागला. महाराज तुला काय कालचं कीर्तन कुठं होतं? त्याला सोलापूर. परवाचं कीर्तन कुठं? त्याला नांदेडला. उद्याचं कीर्तन कुठे? त्याला पुण्याला. परवाचं कीर्तन कुठे? त्याला मुंबईला. तुम्हाला म्हणते महाराज त्याला काय एवढं फिरावं लागतंय तुम्हाला? हा आता गेलंच नाही काय करावं? लयच कुत्र्यासारखं फिरत आला. कुत्र्यासारखं फिरणे कुत्र्यासारखं फिरणे सेवा करण्याची यादी तरी टिंगल करण्याची यादी. करता आली तर सेवा करा महाराज, नाही जमली तर किमान टिंगल करू नका. एक लक्षात ठेवा, जर करता आली तर स्तुती करा, कमीत कमी निंदा तरी करू नका. जर देता आला तर दुसऱ्याला आनंद द्या, कमीत कमी दुःख तरी देऊ नका. जर करता आलं तर चांगलं करा, कमीत कमी वाईट तरी करू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कितीही बोललं तरी कमीच आहे. अपशब्दाबद्दल क्षमा. आपल्या बीड शहरातील या सोमेश्वर मंदिरामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्हा सर्वांच्या वतीनं, श्रोत्यांच्या वतीनं आमच्या मुळे सरांनी माझ्याकडे सोपवलं, मी स्वीकारलं. तसं पाहिलं तर मी याच्या अगोदर दोनदा या मंदिरात आलोय, कोरोनाच्या आधी आलेलो. गेल्या वर्षीही मी म्हणजे मला निमंत्रण दिलं होतं, पत्रिकेवर माझं नाव होतं, पण नेमकं मला किडनी स्टोनचा त्रास झाल्यामुळे, त्या सकाळपासूनच चालू झाल्यामुळे मी सरांना फोन केला होता. मी ऍडमिट असल्यामुळे मी आलो नाही. पण परत सर्वांच्या कृपेनं, सोमेश्वराच्या कृपेने सरांनी मला बोलवलं, आलो आणि वेळेवाकडे चित्र आपल्यासमोर ठेवलं. तुम्हाला ज्ञान सांगावंय एवढी योग्यता पात्रता आलाय की माझ्या अंगी नाही नव्हती, नसणारे, तरी पण जे बोलता आलं ते बोलण्याचा प्रयत्न केला. पूर्ण करून घ्याल अशी अपेक्षा, इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण आहात, पण मोठ्या मनाने, अतिशय मोठ्या अंतकरणाने संत साहित्याचे गाणे अभ्यासक, ज्ञानेश्वरी भावकथेचे निरूपणकार आणि माझे जोडक मित्र वारकरी सांप्रदायिक ज्येष्ठ आणि छान वारकरी कीर्तनकार. अलीकडे कीर्तनाचा पॅटर्नच बदलून गेला महाराज. बघा, देवाचे चरित्र नामडे सर्वकाळ, विनोदाची कथा गोड लागली. ज्याच्यात उद्धार ती माणसाला आवडत नाही, ज्याने उद्धार होणार नाही ती आवडल्याशिवाय राहत नाही. पण आमचे माधव बाबा जे अति शुद्ध आणि वारकरी कीर्तन असतात, म्हणून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याच्या अगोदरही ते माझ्याकडे या ठिकाणी होते. बाबा आपल्याला मनापासून धन्यवाद. त्यांचे बंधू धन्य सर, आमचे ताटे साहेब आणि इथंच राहणारे आमचे सफेपूरचे घोडके सर, बीडला केरला ज्यांच्या घरी मी राहतो, ज्यांच्या घरी आमचे घोडके सर या ठिकाणी आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. अपशब्दाबद्दल क्षमा आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर एक मिनिटासाठी सर्वांनी हात वर घ्या. आपण सोमेश्वराचं भजन करू आणि थांबूया मोठ्या प्रेमाने. नमः शिवाय. ओम